सर, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. नमस्कार. अतिशय महत्त्वाचा आज सामना होतोय सर, ज्याची उत्कंठा सगळ्यांनाच आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होतोय. दोघेही प्रबळ दावेदार आहेत. तुम्हाला काय वाटतं, नेमकं हलकं कोण जास्त प्रमुख दावेदार आहे? आता त्याच्यामध्ये मी 60-40 इंडियाच्या फेवरमध्ये मॅच आहे असं मला वाटते ह्या क्षणीत. 60% भारत. 60-40 इंडियाच्या फेवरमध्ये आहे अच्छा, आता असं मला वाटून राहिलं. नक्की. सर, हे पिच कसं आहे, तुम्हाला काय वाटतं? या पिचवर नेमकी बॉलिंग चालू शकते, बॅटिंग चालू शकते, नेमकं काय होऊ शकतं? आता हे टॉस दुबईला जे आपला 14 वेळेला आपण हारलो, हा टॉस मोठा वायटल आहे बाकी मॅच मध्ये, पण वन डे मॅच मध्ये टॉस वायटली असतो आणि कधी कधी ऍडव्हान्टेज ड्यूचा मिळू शकते. हे आता आपल्याला तिथली परिस्थिती काय आहे ते बघण्याला पाहिजे, त्याच्यानंतरही त्याच्यात आपण काय टीका करू शकतो. नक्कीच. सर, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं पिच हे आता या अंतिम सामन्यात वापरलं जाणार आहे असं कळतंय. हे टीम इंडियासाठी किती डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतं? इंडियासाठी मी तुम्हाला सांगितलं 60-40 कोणत्याही नाणेफेक कोणी जिंकलं तरी 60-40 इंडियाच्या फेवरमध्ये आहे. आता मॅट हेनरी हा वायटल प्लेअर आहे. आता आज तो खेळला की त्यांनी मागच्या वेळेलाही आपल्या विरुद्ध 5 विकेट काढल्यामुळे त्यांचा पल्ला, त्यांनी बॉलिंग केली तर थोडा त्यांना ऍडव्हान्टेज मिळेल. आणि वरुण चक्रवर्ती आपल्याकडे स्पिनर आहे, त्याच्यासाठी पण आपल्याला काही ना काही ऍडव्हान्टेज मिळणार आहे. त्या पल्लडा व्यवस्थित बॅलन्स्ड आहे असं मला वाटते. राजन सर, आज नाणेफेक जिंकल्यानंतर नेमकं भारतानं काय घ्यावं असं तुम्हाला वाटतं, बॅटिंग की बॉलिंग? मला असं वाटतंय की भारताने बॅटिंग करावी, कारण त्याच्यानंतर न्यूझीलंडला सेकंड बॅटिंग दिली तर आपल्याकडे जे स्पिनर्स आहेत त्यांना काहीतरी ऍडव्हान्टेज मिळेल असं मला कळते. नक्कीच. सर, भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं गेल्या सामन्यात. अतिशय तडाखेबाज असं आव्हान होतं ऑस्ट्रेलियाचं. यावेळेस तुम्हाला काय वाटतं की विराट कोहली चालेल का, किंवा शुभमन गिल गेल्या वेळेस फेल झाला होता तो चालेल का या मॅच मध्ये? आता इंडियाची बॅटिंग तुम्ही बघितलं तर विराट कोहली हा कन्सिस्टंटली रन काढतो मागच्या 3-4 मॅच मध्ये. आपली अपेक्षा आहे की तो पुन्हा मॅच काढेल असं सर्वांचं मत आहे. पण ही न्यूझीलंड टीम अशी आहे, ते मोठी अनप्रेडिक्टेबल आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्या बरोबर आपण बघितलं. प्रत्येक वेळेला त्यांनी आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि ICC चॅम्पियनशिपमध्ये हरवलं आहे. ते एक खात्री घ्यावं लागेल मनात. आणि त्याच्यानंतर करंट फॉर्मला आपण चांगला खेळून राहिलो आणि आपण त्यांना हरवलं आहे मागच्या मॅच मध्ये, पण फॉर्म ऑफ द डे असं मला वाटतं दॅट विल बी की दॅन गोइंग बाय पास्ट स्टॅटिस्टिक्स. नक्कीच राजन सर, आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलंय. ते आज मॅच कधी सुरू होते, आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या टीम इंडिया सोबत असणार. धन्यवाद या सखोल विश्लेषणाबद्दल. थँक्यू.